नमस्कार. मी आज तुम्हाला कोल्ड कॉफी आणि हॉट कॉफी घरच्या घरी करून दाखवणार आहे. ना मशीन ना कोई. त्यासाठी मी असल्या पाऊचमधली 1 टेबलस्पून कॉफी घेतलेली आहे, ब्रू कॉफी. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून साखर घालून घेते आणि 1 टेबलस्पून मी पाणी घालून घेते. आणि आता मी कशा प्रकारे करते तो कॉफी तयार बघा तुम्ही. मिक्सरने, हँड मिक्सरने तयार करते ही. 5 ते 7 मिनटं फेटावी लागते, पण खूप छान होते. आधी थोडीशी सुरुवातीला अशी होते, नंतर थोडीशी पातळ तयार होते आणि नंतर मग थोडी घट्ट होते. अशी 2-3 प्रकारे ही सुरुवातीला कलर येतो, नंतर व्हाईट कलर येतो त्याला थोडासा ह्याच्यापेक्षा. आता थोडा चॉकलेटी आहे. ह्या तयार केलेल्या कॉफीने मी आता बघा कसा कलर आला, कलर चेंज झाला त्याचा. खूप छान तयार झाली बघा कॉफी. कॅफेमधल्या कॉफीसारखी अगदी कॉफी तयार केली आहे आणि तशीच टेस्ट लागते ह्याची. जेवढं फेटाल तेवढा त्याला पांढरापणा येतो आणि झागदार कॉफी तयार होती. हॉट पण आणि आता बघा ती घट्ट झाली आहे एकदम. आता तयार झालेली आहे कॉफी. आता ही 1 मिनिटातच आता ठेवून देते बाजूला. थोडंसं फेटावं लागतं, पण चांगली होते तयार ती. बघू शकता तुम्ही, पडत नाही आता लगेच. अगदी क्रीम कशी होती केकची तशी तयार झाली कॉफी ही. आता तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता असाच डबा मी बाजूला ठेवून देते. हा काचेचा डबा आहे हा बघा. अजून एक पद्धत दाखवते तुम्हाला मी. तेवढीच कॉफी, तेवढीच साखर, 2 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून कॉफी आणि 1 चमचा पाणी. आता मी तुम्हाला ह्या चहा गाळायच्या गाळणीने फेटून दाखवणार आहे. 2 पद्धतीने दाखवली तुम्हाला मी. सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत थोडीशी पातळ होते, नंतर त्याचा कलर चेंज होत जातो. साखर पूर्ण विरघळली की मग यामध्ये पिठी साखरसुद्धा घालू शकता तुम्ही. म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपी व्हिडिओ तुम्हाला दिसतील माझे. मी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि चॅनलला लाईक शेअर करत जावा जरा. कमेंट पण करून सांगत जावा कशी झाली रेसिपी. आम्हाला प्रोत्साहन मिळतं तुमच्या कमेंटमुळे. बघा आता ह्याचा पण कलर थोडा चेंज झाला. जेवढं फेटल तसा त्याचा कलर चेंज होत जातो. ही पण तयार होत आली आता बघा कॉफी. मी 2 पद्धती तुमच्या समोर दाखवल्या या. म्हणजे थोड्या प्रमाणातच करून दाखवली आहे मी. फक्त पद्धत महत्त्वाची दाखवणं. किती केली ह्यापेक्षा पद्धत महत्त्वाची. बघू शकता तुम्ही, गाळणीनं पण चहाच्या छान फेटून होते ती. ह्याचा पण कलर चेंज झाला आता पूर्ण. अशा पद्धतीने घरी करून बघा. कॅफेमध्ये किती महाग असते कॉफी,
बघू शकता अगदी छान झाली आहे ती. ही पण एक आम्ही काचेच्या बाउलमध्ये किंवा बरणीमध्ये काढते, बॉटलमध्ये. आणि ही चांगली फ्रीजमध्ये 15 दिवस टिकते. आता तुम्हाला मी सुरुवातीला कॉफी बनवून दाखवते आता. तर ह्यामध्ये मी चमच्यानं थोडी चॉकलेट वितळलेली आहे ती लावून घेते ग्लासला. सुरुवातीला मी हॉट कॉफी बनवून दाखवणार तुम्हाला. हॉट कॉफी पण छान बनते यानं. एक 2 चमचे घालून घ्यायची कॉफी. खूप चिकट असते ती, त्याच्यामुळे पडत नाही लवकर. आणि यामध्ये आता गरम दूध ओतून घ्यायचं. तुम्हाला साखर हवी असल्यास तुम्ही दुधामध्ये साखर घालून उकळून घालू शकता तुम्ही. हे बघा कसा फेस आला वरती. छान झाली बघा कॉफी. हॉट कॉफी तयार झाली. त्याच्यावर थोडीशी कोको पावडर मी शिंपडली. छान दिसतं. दूध साखर घालून उकळायचं आणि त्यामध्ये ओतायचं. आता तुम्हाला कोल्ड कॉफी करून दाखवते. त्यासाठी पण मी चॉकलेट थोडी पिशवीत भरून घेतलेली आहे. ती ग्लासला लावून घेतली मी थोडी. एकदम गार दूध घ्यायचं याला. त्या दुधामध्ये थोडी पिठी साखर घातली मी. पूर्ण गार झालेलं दूध आहे हे. त्यामध्ये 2 बर्फ आईस क्यूब घालते मी. थोडी मध्ये टाकते आणि थोडी वरती टाकते. ती दोन्ही वरतीच येते, पण थोडी खाली दुधामध्ये मिक्स व्हायसाठी मी थोडी मध्ये टाकते. बघू शकता तुम्ही. दोन गच्च मोठे भरून चमचे घातले की बरोबर होतं 1 ग्लासला. थोडंसं खाली मिक्स करून घ्यायचं. थोडासा त्यात कॉफीचा खाली फ्लेवर उतरला पाहिजे. तर ह्याच्यावर मी थोडीशी चॉकलेट घालून घेते. थोडंसं काडीनं इकडं तिकडं करायचं म्हणजे डिझाईन झाल्यासारखं होतं आहे टूथपिकनं. बघू शकता तुम्ही दोन्ही कॉफी तयार झालेल्या आहेत आणि खूप छान झालेले आहेत. टेस्टी झालेले आहेत खूप. हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफी. ही कोल्ड कॉफी आणि ही हॉट कॉफी. थँक्यू.